कोलकाता डॉक्टर अत्याचार आणि बळी प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतलेली आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी होणार आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आज या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होतीये, काय साधारणपणे आज महत्त्वाचे मुद्दे असतील ज्याकडे देशाचं लक्ष? न्यायालयाने स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये सुमोटो दाखल करून घेतलेला आहे। कारण माध्यमामध्ये बातम्या आल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने अशा पद्धतीने ही केस स्वतःकडे दाखल करून घेतली आहे। तसं जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणावरती कोलकाता उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असून या सगळ्या प्रकरणावरती कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारवरती जोरदार ताशेरे ओढलेले आहे, फटकारे मारलेले आहे। मात्र या सगळ्या प्रकरणावरती जर आपण पाहिलं देशभरामध्ये संतप्त वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। जनतेमध्ये संतप्त आहे आणि डॉक्टर जे देवाचं दुसरं रूप मानलं जातं त्या डॉक्टरवरती अशा पद्धतीने अनन्वित अत्याचार होणं ही अत्यंत खेद आणि संतापजनक घटना आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये याचा संताप उमटत आहे। त्याची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली आहे आणि अशा प्रकारे डॉक्टरवरती अन्याय अत्याचार आणि यासारख्या घटना घडत असतील तर सर्वसामान्य जनतेचं काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडत आहे आणि सर्वोच्च न्यायालय या सगळ्या संदर्भामध्ये पश्चिम बंगालचं सरकारच नाही तर पूर्ण देशभरामध्ये अशा पद्धतीने डॉक्टरच्या संरक्षणार्थ काही नवीन गाईडलाईन्स देत आहे का हे पाहणं महत्वाचं आहे। कारण या अगोदर देखील आपण पाहिलं तर डॉक्टरांवरती हल्ले दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळाले। मात्र थेट आता डॉक्टरांवरती अत्याचारच होत असतील महिलांवरती तर ही अत्यंत माणूस म्हणून अत्यंत वाईट घटना आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालय या अशा हिनस कृत्याकडे कशा पद्धतीने पाहते आणि या सगळ्यातले जे आरोपी आहेत त्यांना दोषींवरती कशा पद्धतीने कारवाई होते या संदर्भात देखील आज सर्वोच्च न्यायालय सेक्शन पास करू शकतं आणि पश्चिम बंगाल सरकारला या सगळ्यामध्ये तातडीने आरोपींना पकडून शिक्षा करण्यासाठी बरोबर आणि त्यामुळे सगळ्या भारताचं लक्ष आज होणाऱ्या या सुनावणीकडे असेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।